राज्यातील फडणवीस सरकार विरोधकांना गप्प करत आहे, राज्य गुजरात स्टाईल चालवत आहे असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। नागपुरातील विधिमंडळ परिसरात ते बोलत होते। पटोले म्हणाले, मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा आवाज पद्धतशीरपणे दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे। सरकारनं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद नाकारून लोकशाहीचं चाचक काढून टाकलंय। विरोधी पक्ष नेतेपद लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। नागपूर कराराप्रमाणे विदर्भातलं हे अधिवेशन 2 महिने कमीत कमी व्हायला पाहिजे होतं, पण हे विदर्भातलेच मुख्यमंत्री असताना सुद्धा आणि नागपूरचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आज विदर्भाच्याही अधिवेशनामध्ये कटोती केली गेलेली आहे। फक्त 1 आठवड्याचं हे अधिवेशन या ठिकाणी होणार आहे। सरकार फेरफटका मारायसाठी या विदर्भात आलं आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। या वर्षाच्या शेती हंगामामध्ये जवळपास 84,000 हेक्टर जमीन प्रभावित झालेली आहे। जमीन खरडून निघून पिकं वाहून गेलेली आहे। महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं रोज सत्र चालू आहे। रोज लाडक्या बहिणीच्या कपाळाचं कुंकू पुसल्या जाते आहे, पण हे सरकार मौज मस्तीमध्ये वागते का, असा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे। 31,000 कोटी रुपये पूरग्रस्त शेतकऱ्याला आम्ही दिलेले आहेत असं राज्याचे मुख्यमंत्री जाहीर करतात, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसेच मिळाले नाहीत। कोणत्या बँकेमध्ये पैसे टाकलेत, कोणत्या शेतकऱ्याला दिलेत, की यांच्या मूडवर काही उद्योगपती ते त्यांच्यासाठी शेतकरी झालेत का, ओरिजिनल शेतकरी बाजूला राहिलेत का, हे प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत। पीक विम्याचा एकही पैसा सरकारने शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये सरकारला सपशेल अपयश आलेलं आहे। विमा कंपन्या मोठ्या होत चालल्यात, आर्थिक मजबूत होत चालल्यात, आणि ज्या शेतकऱ्यांच्या नावाने त्या विमा कंपन्यांना पैसे दिले जातात ते मोदीच्या मित्रांच्या कंपन्या आहेत, आणि म्हणून मोदींच्या मित्रांना फायदा व्हावा आणि शेतकऱ्यांच्या नावाने पैसे त्यांना द्यावेत असा त्याच्या मागचा अर्थ आहे का? आणि म्हणून सरकारला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन या ठिकाणातून त्यांना जायचं आहे। महागाई हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। रुपया रोज खाली पडताय, आता 90च्या खाली गेलेला आहे, त्यामुळे त्याचे सगळे परिणाम महागाईवर पडणार आहे। मग सर्वसामान्यांनी जगायचं कसं? महागाईबद्दल सरकार काय मत मांडतंय? राज्य सरकार वेगळं काही धोरण राबवणार आहे का महागाईबद्दल? याबद्दलची चर्चा व्हायला पाहिजे। स्मार्ट मीटर बद्दल सरकारने सांगितलं की आम्ही जबरदस्ती करणार नाही, पण यांच्या ज्या कंपन्या आहेत प्रायव्हेट, त्या कंपन्या स्मार्ट मीटर शासकीय कार्यालय असतील किंवा खाजगी लोकांच्या घरी असतील, जबरदस्तीने लावताना आपण पाहतोय। जिथं 800-900चं बिल येत होतं तिथं आता 30,000-40,000चं बिल त्या गरीब माणसांच्या घरी येत आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये महागाई एकीकडे आणि वीज कंपन्यांची लूट वेगळी, अशा पद्धतीनं लोकांची लूट करणारे हे सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपानं आपण पाहतोय। बेरोजगारीचा तर प्रश्न अजून भयानक आहे। अनुकंपामध्ये काही थोड्या लोकांना नोकऱ्या लावल्या, त्याचे फोटोग्राफी सरकार करून दाखवतं। आरक्षणाचं 3 तराव वाजलेले आहेत। निवडणूक आयोगाने केलेली ज्या पद्धतीनं दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून, त्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की अशी मी या पद्धतीचं निवडणूक आयोगाचं कार्य कधीच पाहिलं नाही। आम्ही आता अध्यक्षाला नोटीस दिलेलं आहे की उद्या याच्यावरची चर्चा घडवली पाहिजे आर्टिकल 243K प्रमाणे। त्यामुळे मुख्यमंत्री उद्या, तो माननीय अध्यक्ष म्हणालेत की मी उद्या बोलायला संधी देतो आहे। हे सांगायचं तात्पर्य असं की महाराष्ट्रामध्ये आता हे कायद्याचं आणि लोकशाहीचं राज्य राहिलं नाही।
अशा पद्धतीची परिस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये एका डॉक्टर मुलीचा डॉक्टर मुंडे फलटणमध्ये झालेला खून म्हणजे डॉक्टर महिला सुद्धा आता सुरक्षित नाही, मुली सुरक्षित नाही. सर्वसामान्य मुलींची महिलांची काय स्थिती असेल, या सगळ्या परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेने निर्माण झालेल्या आहेत. गोव्यामध्ये जी घटना घडली, त्या पबमध्ये स्फोट झाला आणि त्याच्यात असंख्य निर्दोष लोकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पबला मान्यता दिली गेलेली आहे. टेरिसवरच्या पबला मान्यता दिलेली आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे कमवण्यासाठी, सरकारच्या तिजोरीत पैसे आले पाहिजे, यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रग्स आणि या पबला मान्यता दिलेली आहे. मग गोव्यात घटना घडली, ती घटना महाराष्ट्रात घडणार नाही का, हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आणि सरकार याच्यावरचं उत्तर नेमकं काय देणार, याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. त्यामुळे हे सगळे विषय मोठे आहेत आणि म्हणून एक आठवड्याचं अधिवेशन हे अपुरं पडणार आहे. आणि मगाशी आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. अध्यक्षांनी सांगितलं की याच्यावरची वेळ आली तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. आमचा आग्रह राहील की हे अधिवेशन कमीत कमी 3 आठवड्याचं तरी या ठिकाणी नागपूरमध्ये व्हावं, अशी आमची अपेक्षा. लोकवाहिनी न्यूज करिता कॅमेरा पर्सन अविनाश तोतडेसह पूजा येरगुडे, नागपूर.